मी बोलत नाही ना पप्पा तुमच्या सोबत. सांगितलंय ना मी, मला नाही बोलायचं. अरे बापा रे, एक लाडोबा रुसला. लाडोबा रुसला का आमचा? सॉरी बेटा, सॉरी. हा, तुम्ही असाच मस्का लावता आणि हो हो म्हणता आणि मला कुठंच नेत नाही. खोटं खोटं प्रॉमिस करता. आता काय मी लहान नाही राहिली पप्पा, आता मला सगळं समजते. तुम्ही उगाच मला असंच म्हणता की हो जाऊ बेटा आपण पण जाऊ, आणि कुठंच नेत नाही मला, हो ना. आणि नंतर मग उगाच चोपडं की हो बाळा रुसली का बाळा. आता तर मी खरोखरच रुसली पप्पा, मी बोलतच नाही तुमच्यासोबत. तुम्ही मला असं असं खूपदा केलंय की जाऊया जाऊया म्हटलं आणि कुठंच नेलं नाही. माझ्या मैत्रिणी किती फिरून फिरून येतात, कुठं कुठं जातात माहितीये पप्पा. एका दिवसाची जरी सुट्टी असली ना तरी ते वन डे प्लॅनिंग करतात आणि जातात म्हटलं पप्पा. एका दिवसाची पिकनिकला सुद्धा. मला तर 3 दिवसाची सुट्टी होती तरी पण तुम्ही मला नेलं नाही. आता तर मी बोलतच नाही तुमच्या सोबत. मम्मी सोबत तर बोलूनच नाही राहिली मी, तुमच्या सोबत पण नाही बोलत. हो नको बोलू, राहू दे. लाडकी पोरगी लाडकाच बाप, नवसाची पोरगी नवसाचा बाप. कोण पाहिला आता? येता का आता दोघे बापले का तुम्ही जेवायले का मी जेऊ? मला वाटतं मी जेवतो, तुमचं चाललं आल तुम्ही. अगं मला जेवायचंच नाहीये ना, मला जेवायचंच नाही, मी उपाशी राहणार आहे. जेव ग मम्मी, तू जेव. तुला काय माझी काळजीच नाही ना. मम्मी तर खूपच करून राहिली. मम्मीला तर असं वाटून राहिलं ग काय माहिती. आता मम्मी माझा लाड पण करत नाही आणि नुसतं मला हे नको करू, इथे नको जाऊ, इथं का गेली, इथे का बसली. कोणासोबत बोलली? फोन कोणाचा होता? ट्युशनला जाताना कोणासोबत गेली? अच्छा, तिथे गेल्यावर काय काय झालं? क्लास मधून बाहेर कशाला आली? एवढं जास्त सारखे प्रश्न विचारते, मला का समजत नाही का? मी तर बोलतच नाही, मम्मी सोबत अजिबातच बोलत नाही मी. जाऊ दे जाऊ दे, मी ऍड आहे ते. अरे बा, तुला माहित आहे ना आपली टीम आहे ना पप्पाची आणि बच्चेची. हा, ते मम्मीला जाऊ दे, मम्मीच्या नको कोणाची लागू. ते तशीच आहे, ते मी ऍड आहे ते मला ऐकत तसंच करते. पाहिलं ना तू? हा, कशी करते? तिचे डोकं नाही तिला. जाऊ दे जाऊ दे. आपण आपण एक सिक्रेट प्लॅन करू श्रावणी. आपण एक सिक्रेट प्लॅन करू. इकडे पाहतो करी ए बच्चा. आता बच्चाचा बाप राव उपाशी, मी जेवतो. इकडे मला भूक लागली, साफसफाई करू करू माय थंडगार काम झालं. हे पुरी किती अच्छी तर हलवल्या अंगावर पडत नाही. आणि बापाली एक दिवस सुट्टी आहे तर पुरीचे ताल करतात आता चालले. असं नाही की काय करू लागतील म्हणून. मी जेवतो आता, मला ते तिकडचं रॅक साफ करायला लागते, त्यातले भांडे काढायला लागतात, मला घासायचे आहेत ते आता. अगं जेवू ना ग, थांब ना ग. काय ग अशा नाराज आहे ना ती. थोडस लेकराला हे नाही करायचं का? तू खूपच करते का? थांब थोड्या वेळ, जेवू नको. श्रावणी येणार आहे जेवायला, सोबत जाऊ, जेवण करणार आपण. मम्मीला तर माझ्यासाठी जेवायला सुद्धा थांबायला वेळ नाहीये. घरातली भांडी घासते, साफसफाई करते. कशाला करायची साफसफाई? माझा मला मला थोडीशी व्हॅल्यू नाहीये, मला कोणी विचारत नाहीये. हा एवढा माझा प्लॅन यांनी 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 मला असं गंडवलं, मला नेलं नाही फिरायला. मग मी गुस्सा पण नाही करू का? मग मी गुस्सा नाही करू तर काय करणार आहे? आता तुम्ही बोलतच नाही, जेवत पण नाही. पप्पा मला जेवायचं नाही, जा मम्मीला भूक लागली, तुम्ही पण जेवण करून घ्या. आणि मला भूकही नाहीये आणि मला माझ्यासोबत कोणी बोलायचंही नाहीये. माझ्यासोबत कोणीच बोलणार नाहीये, मला कोणासोबत बोलायचं नाहीये. हो रे बापा रे, इकडे पाय, इकडे पा. हे पिल्ला, काय फुगला काय फुगला? अंबूस घरी काय फुगील? कचोरी नाही फुगत बापा एवढी. माझी पोरगी फुगली. आशा आशा सुयन सुयन चांगली स्वीट असतो एक. हवा निघून जाते फुगेतली. फुगा फुगला, फोडायचा फुगा. जा पप्पा, तुम्ही असंच करता. एवढा गुस्सा करतात का पप्पांवरती? अरे बाळा, सुट्टी नाही भेटली, तुला माहितीये ना ऑफिस कसं राहते. आ, सुट्ट्या नाहीत भेटत बेटा मला. मग सुट्टी नसताना कसं काय जाऊ आपण? तुला समजते ना सगळं, तर तू लहान आहे का? तुला सगळं समजते ना? सुट्टी नाही भेटली तर मग आपण कसं काय जाणार आहे? समजायला पाहिजे ना बाळा तुला. पुढच्या सुट्टींमध्ये जाऊ. आता थोडी पप्पा अशा 3-3 दिवसाच्या एक सुट्ट्या येणार आहे. आता डायरेक्ट दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तर आपण गावालाच जातो. मग गावाला गेलं तर तिकडे नाही होत का फिरणं? ती पिकनिक नाही का? गावाला जाणे, आबाजीच्या घरी जाणे, मोठ्या मामी मामा, लहान मामा मामी येते, किती मजा येते तिकडे. आपल्या गावाला गेली की लकी असते, काका काकू आप्पाजी आजी. किती चांगलं वाटते सगळे इकडे. आणि चालली मोठी कुकडे जाते फिरायला काय माहित. लोक सांगेन भीक मागी. दुसरे लोक जसे करतात तशी हे श्रावणी नसते. स्वतःची अक्कल म्हणून काही नाही. दुसरे गेले फिरायला, आपणही चला. दुसऱ्यानं काही केलं, आपणही करा. आई ते गेली पिझ्झा खायला, मी पण जाते. मला देतोच नाही मम्मी, मला देतोच नाही मम्मी. स्वतःच काही नाही, दुसऱ्याचं. हे ओरडायचं नाही का माझ्या मुलीला? बघा पप्पा,
मम्मी असं ओरडतच राहते आणि माहिती आहे का काय म्हणते, श्रावणीला स्वतःची काही अक्कल नाही म्हणते आणि श्रावणी म्हणते दुसऱ्यांचं पाहून पाहूनच करते म्हणते. पप्पा मला नाही का कळत फिरायला जावं लागते, पिकनिकला जावं लागते, मला नाही का कळत पप्पा. ती रितिका गेली म्हणूनच थोडी जायचं होतं, आपल्याला पण जायचं होतं ना पप्पा फिरायला. हा आता एवढ्या महागाच्या ट्युशन लावल्या, 11वी 12वी, आता हे महत्वाचे वर्ष आणि या पोरीला पिकनिकची पडली. लेकरं अभ्यासाला लागले. हा आणि त्या त्या म्हटलं सिंधेताई सांगो त्यांची भाची एका दिवसासाठी आली नाही त्यांच्या घरी. त्यांच्या घरात किती मोठा कार्यक्रम झाला, ते माझी भाची आली नाही म्हणत, भाऊ आला, भाऊजाई आली, पण भाची आली नाही म्हणत. म्हणे एक दिवस माझा वाया जाईल. मग तिकडून आल्यावर लिंक तुटते, मम्मी मी येत नाही. आत्याला लागे फोन करून सांगितला, आत्या माझी 11वी आहे, ट्युशन आहे आणि मग खूप मिस होते आणि मी येत नाही, नेईन मग नंतर मी उन्हाळ्यात येईन आत्या. असं बाई असं लेकरेचं ऐकलं की नवल वाटते आपल्याला. आणि आपल्या पोरीला तर काळजी नाही, पिकनिक पाहिजे तिले. कर ना बाई चांगलं. आता 12वी नंतर ते मग पेपर दिले चांगले, लागले ऍडव्हान्सले जे. हा मला तर वाटते काही ऍडव्हान्सचा विचार करायला नाही पुरत, मेन्सी पास करते की नाही काय माहिती. सीईटी तरी चांगली करजो हो बिचारी. आशा, माझी पोरगी करते, तू टेन्शन नाही घ्यायचं काय. ते काय 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 का तुला कमजोर वाटली का, ते यू क्रॅक करते ऍडव्हान्स. तुमच्या पोरीनं डोळे पाहा ना कसे पांढरे केले, ऍडव्हान्सचं नाव घेतल्या. काही नाही हो बाई, तू सीईटी कर्ज फक्त चांगले मार्कानं कर्ज बिचारे, त्याच्यात पैसे नाही भरायचं, काम पडलं की झालं. का आशा, का ग लेकराला असं करते. अभ्यास करते ना बाळा, अभ्यास चांगला चालू आहे ना. हो पप्पा, चांगलाच चालू आहे. पण पप्पा आता ते कठीणच तेवढा. मम्मीला तो वाटते की मम्मी फर्स्टच असली पाहिजे. किती सगळे मुलं आहेत मम्मा ट्युशन मध्ये, तर मम्मीला वाटते मीच फर्स्ट असली पाहिजे. असं थोडी असते पप्पा. ते पुढचे लेकर आहेत ते दुसऱ्या ग्रहावरून आले, आपण दुसऱ्या ग्रहावरून आलो, आपल्याला कसं येणार आहे. कठीण आहे ते, बाकीच्या लेकरीसाठी नाही कठीण. चला मग करा, जेवण करा. नुसतं लाडानं वाया गमावली, अभ्यासाच्या नावानं बोम हिंडायला पाहिजे तिले. पिकनिकले चला, असं करा तसं करा. बघा पप्पा, मम्मी मला बोलतच राहते. जाऊ दे, तिच्याकडे लक्ष नको देऊ. तू एकदा चांगल्या मार्काने पास झाली ना की चुप बसते ते. चांगला अभ्यास कर बडा. बाकी तू टेन्शन न घेऊ, आपण फिरायला काय ग. तू ठकशील एवढं फिरवतो मी तुला. तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. आता हे अभ्यासाचे दिवस आहेत ना बा, मग या दिवसात अभ्यासच झाला पाहिजे ना. अभ्यासाकडे लक्ष दे फक्त तू, बाकी नको टेन्शन घेऊ. हे फिरणं गिरणं काय ग, पिकनिक आपण मस्त फॉरेन टूर करू. ते तुमचे हँडरुमाल्स मी 4 ठेवल्या, तुम्हाला लागतात ना नेहमी. तर 4 आहेत, काही काळजी नका करू. खराब झाला तर ठेवून देजा तो, बाकी त्या साईडच्या पॉकेटमध्ये टाकून देजा खराब झालेला, म्हणजे मग ते एकत्र होणार नाहीत. 4 कशाला दिले ग, 2 दिवसासाठी तर चाललो मी. 4 काय, 4चं काही काम नाही, राहू दे. 2च राहू दे, गोंधळ होते ते. हे कपडे खूप झाले रश्मी, मी कधी पिकनिकला चाललो का मीटिंगला चाललो ना बाई. एवढे कपडे दिले तू, एवढे कपडे नको. हे बा, हा ड्रेस काढून टाक, हा ड्रेस नाही पाहिजे. राहू द्या. माझ्या दादाकडे चाल, तर रात्री काय याच ड्रेसवर झोपणार का. काय म्हणेल ती बहिणी, जो नाईट ड्रेस आहे राहू दे जातो. आणि माहिती आहे का, ते घरचं टी शर्ट पण दिलेत मी, तर ते पण असू द्या. म्हणजे तुम्हाला घरचे म्हणजे घालायला अशी विचारच राहणार का ऑफिसच्या कपड्यांवरती. अरे यार रश्मी, तू भावाच्या घरी चाललो म्हणजे मी का त्याच्या घरी पाहून खायला झालो का. थोड्या वेळासाठी भेटीला म्हणून जाईल मी, नंतर मी लॉजवरच राहील इकडे हॉटेलमध्ये. कशाला का कोणाला डिस्टर्ब उगाच. एवढे कपडे तुला माहिती आहे, माझं बॅग सांभाळणं होत नाही. आणखी माझी लॅपटॉपची बॅग राहील, तीच तर बस महत्वाची आहे. हे काय कामाचं आहे काय, मी एकाच ड्रेसवर जातो आणि एकाच ड्रेसवर येतो, काही टेन्शन नको तू माझं. असू दे दुसरीकडे कुठं गेले ते एका ड्रेसवर काय चड्डी बनियनवर गेले तर मला काही घेणं नाही. माझ्या भावाच्या घरी चालले, माझी बहिणी काय म्हणणार, एवढं मोठं दाखवतात एकच ड्रेस आणला पाहुणेनं. उगा चांगले नाही, नाईट सूट वेगळा, सकाळी उठणार तर तो वेळ, त्यावेळेस मग टी शर्ट घाल घरचं, ब्रेकफास्ट वगैरे होईपर्यंत. मग नंतर हे ऑफिसचे कपडे घातले की चालले झालं ऑफिसमध्ये. थोडं इम्प्रेशन पडलं पाहिजे ना. काय येडे गवाळे, जसं घरी तेच कपडे, घरी तेच दाना, तेच असतात तुमचे, तसं तिथं नका करू. काय म्हणेल माझी वहिनी. बापरे, मी एवढा क्लायंट सोबत डील करतो, त्याच्यावर कधी इम्प्रेशन पडते की नाही हा विचार करत नाही रश्मी. अरे कपडे ना थोडी माणसाचं इम्प्रेशन पडत असते, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं नॉलेज, त्याच्यावर इम्प्रेशन असते. कपड्यांवर काय, मी रोजचे 10 ड्रेस बदलले, डोक्यात काही नसलं तर काही इम्प्रेशन नाही पडत. आणि एकच ड्रेस असला पण प्रेझेंटेशन असं पाहिजे की समोरचा फ्लॅटच झाला पाहिजे, त्याला महत्व असते. तुझ्या वहिनीसोबत का मला काय डील करला ते, म्हणजे कंपनीचं काम आहे का ते काही. काही राहत राहते. तुझ्या वहिनीनं मला पाहिलं नाही की मी तुझ्या वहिनीला पाहिलं नाही, तुझ्या भावाने मला पाहिलं नाही, आता काय इम्प्रेशन पडू नये. आता झालं तर
हे एवढं वजन नको देऊ माझ्यासोबत. राहू दे ना मग, भले ना डोक्यावर न्याय लागते. रेल्वेनं एसटीनं चाललेच नाही, स्वतःची कार आहे आणि मागे पडले राहते बॅग. राहू द्या तशीच, तिथं गेल्यावरच काढजा डायरेक्ट. तुम्हाला काय त्या क्लायंट सोबत मीटिंग करताना का बॅग घेऊन जा लागते काय? राय ना गाडीतच. काय काय तुम्ही काय काय प्रायव्हेट वाहनाने चालले का? तुम्हाला बॅग घेऊन फिरायला लागते? स्वतःची गाडी आहे ना, राहू दे, त्या गाडीत राहील. एक ड्रेस इकडचा का तिकडचा, माझ्यासारखा तर एक ड्रेस शिल्लक टाकून नेते. गाडीच आहे का उचलून न्यायला लागते ओझं? राहू द्या, ऐकतच नाही. आणि तिथे गेल्यावर बदलचा कपडे, नाही तर असेच हिंडसा. आणि पा व्यवस्थित बोल जा आणि सुशिक्षित बोल जा, स्टँडर्ड बोल जा माझ्या वहिनीच्या समोर. हा, तुम्ही ना कधी कधी एकदमच गावंडड बोलता. एखादं मनच येता, आता माय बाईवर कसं वन काउन केलं व. अरे यार रश्मी, आपल्या लोक इथं आपलीच भाषा बोलशील ना तू. हा हा, ऑफिस ठिकाण आहे बा, फॅक्टरीत कोणता तरी वेगळा क्लायंट आहे किंवा मग दुसरा व्यक्ती आहे, त्यांच्यासोबत आपण सुशिक्षित बोलू. पण आपल्यात तर आपण आपल्याच भाषा बोलू ना. आपली जी वऱ्हाडी विदर्भाची स्टाईल आहे ते सगळ्या दुनियेत फेमस आहे. का व झालं की नाही व जेवण, या महिन्यात जो प्रेमळपणा आहे ना, झालंय का जेवण हे महिन्यात नाहीये. आता माय बाई व चुकलं वाटते बाई, सारं भी नसलं काम. होता होता बिघडलं व माय बाई. डील करायला आलतो अन काही झाली नाही. या वाक्यात किती गोडवा आहे. नाही, इथे मी आलो होतो प्रेझेंटेशनसाठी, पण ते प्रेझेंटेशन थोडंसं मिसमॅच झालं. थोडंसं कन्फ्युजन असल्यामुळे आमची डील झाली नाही. हे बोलायला जिबीला किती आळे द्यायला लागतात. हो का नाही का, हो नाही व देव चालव उठव बसव झालं नाही का व. किती मस्त वाटते असं व मागून लावलं की विदर्भाचा ठसका वाटते. बस झाले. ते आपल्या घरी आपल्या घरात आपण असं बोलतो, पण माझ्या वहिनीला वाटते आपण खूप श्रीमंत आहे, आपण स्टँडर्ड आहे, असं वाटते ना तिला. ती खूप तुम्हाला स्टँडर्ड समजते आणि तुम्ही तिच्या समोर असे बोलसाल तर ते काय म्हणीन? बरं बरं ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आता मस्त क्लायंट सोबत अडाणी बोलीन, पण तुला भाऊजाई सोबत स्टँडर्डच बोलीन, नाही ना. बॅग बंद करा आता हे. आणि चल देईल मी लॅपटॉपची बॅग ते पटकन. चल आता उशीर होऊन राहिला, कारण आताही निघालो मी तरी मला संध्याकाळी 7-8 वाजतीलच. पहिले डायरेक्ट मला क्लायंट सोबत मीटिंग आहे. आणि नंतर मी दादाला कॉल करणार आणि पाहिल मग रात्री जाईल त्यांच्या इथं, नाही तर रात्री तिथेच हॉटेलमध्येच राहील. उद्या सकाळी जाईन फ्रेश होऊन. सर्वच व्यवस्थित मनासारखं झालं तर उद्या संध्याकाळपर्यंत मी वापस येईल. दादाची भेट घेणार आहे मी, थांबणार नाही त्यांच्याकडे. उगाच मला डिस्टर्ब आवडत नाही कोणाला करणं. तर मुलांची शाळा, त्यांचं आपापलं शेड्यूल राहते. पाहुणे आलं म्हटलं म्हणजे ते माणूस अडकून पडते. त्यांचंही ऑफिस राहील त्यांना. मी जास्त वेळ घेणारच नाही. आता चाललो हैदराबादला, चाललो त्यांच्या इथे चाललो, तर आपण भेट घेणं काम आहे. म्हणून फक्त जस्ट भेट म्हणून जाणार. राहणार नाहीये मी तिथे. मला आणखी एखाद्या कॉन्टॅक्ट करायचा आहे. अरे बघ, दादा गेला का? दादा तो नंबर घ्यायचा होता मला त्यांचा. अहो दादा गेले वाटते, मगाच तर गाडी चालवा चालता, काय माहिती. बॅग आता द्या ना तुम्ही, ही बॅग मी आणू का उचलून? नाही नाही, राहू दे राहू दे दादा, मी येतो, राहू दे. हा दादा, अरे अरे थांब. अरे ते त्या देशपांडेचा नंबर देऊन दे ना मग. ती तिकडे चालू जाईन तर पाहिजे. हा, जमलं तर पाहिजे. नुसतं काम 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 असते. एका मीटिंग घ्या एका क्लायंट सोबत, नाही तिथं गेल्यावर दुसऱ्या सोबत ये, तिसऱ्या सोबत ये. नुसतं कामच दिसते बाई या दोघाही भावाईले. मस्त गेली असती मी सोबत, छान पिकनिक झाली असती आमची, दादा वहिनीची भेट झाली असती. आता घरूनच गाडी चालली बरं, पण नाही, त्यांचे कामं राहतात ना. मला म्हणतात की राहू दे, तुला दगदग होती. आता स्वतःच्या गाडीनं जाणे नाही कसली दगदग आहे. हा बघ, तुझ्या व्हॉट्सअपवर पाठवलाय मी त्यांचा नंबर. तू पहिले त्यांना कॉल करशील. जमलं तर आता गाडी तू नाही केलं तर चालते. आणि उद्या त्यांची अपॉइंटमेंट भेटली तर मग डील करूनच येशील. हे बघ, त्यांच्यासोबत माझं थोडं फार बोलणं झालं. मी तुला फाईल पाठवतोच ते. हा, ते थोडीशी स्टडी करशील तू. आणि नंतरच त्यांच्यासोबत बोल. उगाच भेट घेऊन बोलू नको, मोठा क्लायंट आहे तो. हा, व्यवस्थित त्यांचं फाईल आधी हे प्रोफाईल चेक कर आणि नंतरच त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट कर. हा, तुला दिली होती मी त्या दिवशी ती पीडीएफ पाठवली होती. ती पीडीएफ तुझ्या फोनवर आहे का? अरे यार, दादा पाठवलं तू, पण मी पाहिलं नाही गड्या. मग आता अं, आता म्हटलं कसं तिकडे चाललो असतो झालं असतं त्यांचं. काय म्हणजे तू सांग ना, तू बोलून घे नाही तर तू बोलून घे आणि सांग की माझा भाऊ येते. मग मी काय वरची वर पाहतो मग. काही बोलायचंच राहिलंय का, अजून ठरायचंच आहे का सगळं? हो हो, त्यांचं एकच मीटिंग झाली फक्त. तो क्लायंट का आपला आहे का, तो चव्हाणनी दिलाय आपल्याला. दुसऱ्या क्लायंट कन्व्हर्ट करणं म्हणजे थोडासा वेळ लागतो ना. त्याच्यासोबत व्यवस्थित डील झाली पाहिजे, माझं म्हणणं आहे. मोठा क्लायंट आहे आणि माणूस पण जेन्युइन आहे म्हणते. चव्हाणनी सांगितलं मला, इमानदार माणूस आहे. पैशाचं इकडे तिकडे होणार नाही, उधारी माल दिला तर चालते. असेच आपल्याला क्लायंट पाहिजेत. म्हणून म्हणतो तू व्यवस्थितच बोलतो. आणि हे बघ, काही कमी जास्त वाटलं तर मला फोन करतोच मला मी. हा, मीटिंग कशी शेवट आनंद झाला पाहिजे. हा, अरे दादा मी बघतो ते, तू टेन्शन नको घेऊ. तू फक्त बोलून घे त्याच्यासोबत. हा, सांगून देशील की आयडिया मध्ये की भाऊ येऊन राहिला म्हणून माझा. बरं, हो निघतो ना मी आता. हो, जा आरामात जा.
नाही तर माझी गाडी ने, माझी गाडी नवीन आहे, अपडेट आहे. तुझ्या गाडीचं सर्व्हिसिंगचं काम झालं का ते? नाही. काय ते नाही आता करतो ना, काही जास्त नव्हतं ते, असं काही जास्त नव्हतं ते, थोडंसं इंजिन मध्ये थोडंसं आवाज येत होता. काही नाही काही नाही, एवढं काही नाही. तुझी नाही नेत मी, राहू दे इथं तुझी गाडी. मी करतो मॅनेज, तू टेन्शन नको घेऊ. चल रश्मी, दे बॅग धर. लावलीच नाही का तू अजून? काय बाई आहे, बॅग लावून तर काय लागत होती. चल बाय, हा. काळजी घे स्वतःची. हो तुम्ही पण हळू जा हा, आणि लवकर या. बस गेलो की आलो. अं? मम्मी सांगते तसं ऐकायचं, जास्त मनानं राजोटा करायच्या नाहीत. उटपटांग काही खायचं नाही. काय सांगितलं? चल ये तुम्ही. ए बच्चा चल ये तुम्ही, हा. मम्मीची काळजी घे जो. त्रास नाही द्यायचा मम्मीला. हो भले गेले. जा लवकर या.